आम्ही जिम फ्रेंड सर्कल उद्या सकाळी आम्ही राजगड ट्रॅकिंग जाणार, त्याची आता आवरावरी चालू आहे। कमर पॉच घेतलेला आहे, सगळं नाईट पॅन्ट ट्रॅकिंग घेतलेली आहे, कार्गो पॅन्ट घेतलेली आहे। मी माझे ओम नमः शिवाय नावाची असलेली ओढणी घेतलेली आहे, ते मला खूप आवडते भगव्याचं प्रतीक असल्यामुळे। आम्ही बसमध्ये सगळेजण 12 जण आलेलो आहोत, जिमचे सगळे फ्रेंड सर्कल, आणि आता आम्ही थोड्या वेळामध्ये निघणार आहोत। आम्ही स्कूलची व्हॅन केलेली आहे, कारण काम प्रायव्हेट गाडीमध्ये आम्हाला 7,500 पेमेंट होणार होतं, तर हे 5,000 2,500 आमचे वाचलेले आहेत। आणि आता अशा पद्धतीने आम्ही ट्रिपचा एन्जॉय करणार आहोत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। उगवत्या सूर्याचं दृश्य हे खूपच मनाला भावून जाणारं असतं आणि खूप छान वाटतं, तर आपण पण सर्वांनी उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यावे। हे बघा साईड सीन, सह्याद्रीच्या पर्वतरांगा किती छान वाटत आहेत। गाडीमध्ये ट्रिपमध्ये म्हणलं सेल्फीचा मोह तर काय आवरणार नाही। आता आम्ही खडकवासल्यामध्ये उतरलेलो आहोत। खडकवासल्यामध्ये किती छान वाटत आहे, सकाळचं बघा मॉर्निंग दृश्य, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी सेल्फी काढलेले आहेत, सगळं ग्रुप आणि फोटो पण काढलेले आहेत। जिमचे आमचे सगळे हे ट्रेनर, ओनर आणि बाकीचे माझे फ्रेंड्स सगळेजण आम्ही आहोत। आता आम्ही राजगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि आता आमची गाडी पार्क करून झालेली आहे। आता आम्ही आमच्या ट्रॅकिंगसाठी सुरुवात केलेली आहे। हे बघा काही मावळे जोशमध्ये पुढे गेलेले आहेत। आता मी पण त्यांच्या मागे मागे हळू जातोय, कारण माझ्याकडे स्टिक आहे, मला ब्लॉगला व्हिडिओ बनवायचे पण आहेत, तर दोन्ही पण गोष्टी आहेत। आणि आता आपण हळूहळू अशा पद्धतीने निघूया। लका खाली दगड बघू का तुमचा व्हिडिओ काढू? व्हिडिओ काढ, मी बघतो तिकडे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या टाइमचा हा सगळ्यात मोठा बालेकिल्ला समजला जातो, त्याला राजगड असे म्हणतात। राजगड आता हे मावळे 2024 मधले तरुण पिढीचे मावळे राजगड चढणार आहे, लिजंड्स ग्रुप नावाने आलेले आहेत सगळे। आणि जो मावळा सगळ्यात पहिल्यांदा वरती रेसमध्ये विन होणार त्याला गणेश सरांकडून 200 रुपयाची कॅडबरी भेटणार आहे। आजी वय किती आहे तुमचं? काय बाबा सांगायचे, तरी किती वय? मला नाही बाबा, शाळा वाचतो। आजी कधीपासून येता इकडे गाड्यावर? बाबा मी पहिल्यापासून वर जायचे, हा, आता मला चढवत नाही। पण तरी पण तुम्हाला मानलं पाहिजे, काय बाबा एवढं गड तुम्ही चढताय। आपल्याला 2 रुपये मिळाला म्हणून येऊ। कशासाठी? त्याच्यात काय आणलंय तुम्ही? लिंबू सरबत आहे, ताक आहे। आम्ही तुमच्याकडे खाली येताना 100% लिंबू सरबत पिऊ आजी, काय? बाबा हा, तुमच्यासाठी खास। येऊ का आजी? चढवा ना, हळूहळू या, सावकाश। हळूहळू ह्या वाकडी आंब्या बसते। खूपच मी दमलेलो आहे, तुम्ही बघू शकता। जय शिवराय, जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला जो राजगड आहे त्याला बालेकिल्ला समजला जातो। त्या बालेकिल्ल्यावरती आज मी ट्रॅकिंगला आलेलो आहे। अर्धा गड मी चढून झालेलो आहे। एवढा दम लागलाय मित्रांनो, मला सांगू शकत नाही। जर तुम्हाला कोणाला कधी स्वतःचा फिटनेस चेक करायचा असेल तर दिसण्यावरती नका जाऊ किंवा कोणाच्या बॉडीवरती नका जाऊ। तुमचा जर खरा फिटनेस चेक करायचा असेल तर राजगडवरती येऊन बघा, मावळ्यांसारखा गड चढून बघा, तुम्हाला कळेल मावळे काय असतात आणि फिटनेस काय असतो। शिवाजी हो पहिल्या अवतारी, जीवळाजी जीव रे जीव। दुसऱ्या दिवशी चाला मंदिरी, केली आरास नाना हे परी, नाहू घाली ती ताची सुंदरी, जीवळाजी जीव रे जीव। तिसऱ्या दिवशी वाजीवला घंटा, उठा बायानू शिंताडा वाटा, आयवणारीचा पदर लुटा, जीवळाजी जीव रे जीव। चौथ्या दिवशी केला शिंगार, आले तानाजी मामा शेलार, असा शिवाजीला शोभे सरदार, जीव बाळाजी जीव
पाचव्या दिवशी पाचवी केली धन्याची जाबाई धावून आली जय प्रतिभा राजाला दिली जीव बाळाजी जिऱ्या जूजू 6व्या दिवशी लावून लळा काने पुंडिक मोत्याच्या माळा गंध केसरी कंपाळी टिळा जीव बाळाजी 7व्या दिवशी 7वी करा जिजाबाईच्या पोटी लांबला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जीव बाळाजी जिऱ्या जूजू 8व्या दिवशी आनंद मोठा जाणे सैनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पटा बाळाजी जिऱ्या जूजू 9व्या दिवशी नवरात्र हिरा दैशा गुंपिल्या मोत्यानी तारा त्याच्या सुरपाचा परकस सारा जीव बाळाजी जिऱ्या जूजू 10व्या दिवशी करुणी जिन्ना निळ्या गोडीला रेशमी झुला फोटो काढावा वरती बैसून जीव बाळाजी जिऱ्या जूजू 11व्या दिवशी 11वा रंग पाहून सैनापत बाळाला दंग 5 आत्यार राजाच्या संग जीव बाळाजी जिऱ्या जूजू 12व्या दिवशी बोलावला माळी त्याच्या हातानं लावल्या केळी नाऊ शिवाजी व ऐका मंडळी जीव बाळाजी जिऱ्या जूजू. आता गडाच्या आपण पहिल्या दरवाजा जवळपास आलेलो आहोत. वरती आल्यानंतर हे बघा सह्याद्री पर्वतरांगा कशा दिसत आहेत. समोरच हे किती खोलदरी आहे ते पण बघा. आणि समोर जो दिसतोय तुम्हाला डोंगर तो तोरणा किल्ला आहे. किती छान वाटत आहे बघा तुम्ही निसर्ग हा. फायनली आता वर आल्यानंतर मला एवढा दम लागला होता अक्षरशः. पाणी पण प्यायला माझ्याकडे बॉटल नव्हती. पैसे पण ऑनलाईन होते. कॅश नसल्यामुळे तिथं नेटवर्क चालत नव्हतं. मग एक मुलगा होता तो लिंबू सरबत विकत होता. मग त्याला म्हणलं ऑनलाईन नाही आहे. मग तो म्हणला हॉटस्पॉट देतो तरी पण चाललं नाही. मग शेवटी त्यांनी मला तसंच लिंबू सरबत दिलं आणि म्हणलं जाताना तुम्ही द्या. म्हणलं मी त्याला म्हणलं जाताना कसं ध्यानात ठेवशील. त्याला बोललो जर माझी ही भव्य ओढणी एवढी ध्यानात ठेव. ती बघितलं की मला आठवण करून दे. मी तुला 100% देतो. आणि आता मन तृप्त झालेलं. फायनली लिंबू सरबत पिल्यानंतर खूप छान वाटत आहे. आता एनर्जी थोडी अंगात आलेली आहे. आता पूर्णपणे माझा ग्रुप तर पूर्णपणे पुढे निघून गेलेला आहे. मीच एकटा पाठीमागून धापा टाकत चालत आहे. असो पण लिंबू सरबतमुळे थोडीशी एनर्जी भेटली आहे. आता मी पुन्हा एकदा नवीन जोशाने पुन्हा एकदा चालण्याचा प्रयत्न करत आहे. गड चढण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा मित्रांनो खूप दमलेलो आहे मी. तरी पण जिद्द असावी माझा जिद्द सोड. अक्षरशः लिंबू सरबत प्यायच्या आधी खोटं बोलत नाही मित्रांनो. मी अक्षरशः पायरीवर बसल्यानंतर मला चक्कर आले होते. पाठीत चमका आल्या होत्या. मला वाटलंच नाही की मी हा गड चढू शकतो किंवा जाईन. शेवटी मी देवाकडे साकडं घातल्यासारखं मी प्रार्थना केली की देवा मी मावळा आहे. मावळ्याचं माझं अस्तित्व टिकून राहू दे आणि मला बळ दे ताकद. शेवटी मित्रांनो मी आता राजगडाच्या पहिल्या दरवाजापाशी आलेलो आहे. पहिल्या दरवाजाचं नाव पाली दरवाजा आहे. अख्ख्या खूप धापा टाकत आणि खूप दमलेलो असताना आता पहिला दरवाजा बघितला तेव्हा कुठे माझा जीवात जीव आलेला आहे की मी बऱ्यापैकी गडावरती आलेलो आहे. त्यामुळे इथून पुढे थोडेच अंतर समजून मी पूर्ण गड चढण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मला जे बळ देणार आहे ते ह्या सह्याद्री पर्वतरांगातून आपल्या महाराजांच्या आपल्या मावळ्यांच्या सांडलेल्या रक्तातून तीच प्रेरणा घेऊन मी हा पूर्ण गड चढ. आता हे बघा खिडकीतून कसं दिसत आहे. किल्ल्याच्या
प्रकारची खिडकी समजण्यात येते. आता हे बघा पायऱ्या लागलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता पायऱ्या किती मोठ्या आहेत. त्या टाइमचे मावळे बघा किती उंचीने मोठे असताना त्याच्या ढांगा कशा टाकल्या जात असतील. आता आपल्याला हे एक पायरी 2-3 ढांगा टाकून मग आपण हे चढत आहे. बघा आता वर आल्यानंतर हा परिसर असा दिसत. तटबंदी पण बघा किल्ल्याची कशी आहे. आता आपण गडावरती दुसऱ्या दरवाजापाशी पोहोचलेलो आहे. त्या दरवाजाचं नाव आहे गुंजावणे दरवाजा. गुंजावणे दरवाजा हा गुंजावणे गावातून आलेला आहे. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठा दरवाजा आहे. आणि राजगडावरती 3 माचे आहेत. त्यामध्ये आता आपण पहिली पद्मावती माचेवरती पोहोचलो आहोत. त्याच्या अलीकडे हा एक सुंदर असा तलाव आहे, बघू शकता तुम्ही. अजून पण गडावरती एवढ्या थंडी उन्हात पाणी साचलेले आहेत भरपूर त्याच्यामध्ये. पहिले या माचेवरती लोक राहत पण होती, राहण्यासाठी पण माचेचा उपयोग केला जात होता. माचेवरती फिरता असताना तुम्ही बघू शकता आता इथे बघा वानरांचा खूप मोठ्या प्रमाणात वावर आहे. आता वर आल्यानंतर आमच्या ग्रुपमधील जे ग्रुप सदस्य वरती आहेत त्याचे निखिल सर मला भेटलेले आहेत. ते विचारत आहेत तुम्ही आत्ता आले आहेत का. त्याच्यानंतर बघू शकता आता आमच्या ग्रुपमध्ये 61 एज असलेले जे जे पण आलेले आहेत. 61 एजमध्ये आज ते एवढं वरती आले, त्यांना पण मानलं पाहिजे त्यांच्या फिटनेस बाबतीत. आता ग्रुपमध्ये काही सदस्य भेटल्यामुळे जरा जीवात जीव आलेला आहे. आता छान वाटत आहे. आता आपण बाले किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत. तुम्ही साईड सीन बघू शकता. सगळीकडे पूर्ण केवढी मोठी व्हॅली दिसत आहे. डोंगर पण किती आहेत बघा तुम्ही. खूपच म्हणजे निसर्ग जर बघायचा असेल तुम्हाला तर गडावर आल्याशिवाय तुम्हाला कधी हा निसर्ग बघायला भेटणार नाही. आता बाले किल्ल्याच्या आपण पायथ्यापासून सुरुवात केलेली आहे बाले किल्ला चढण्यासाठी. तुम्ही बघू शकता हे दगड किती मोठ्या प्रमाणात आहेत, किती छान वाटत आहे. आता वरती आल्यानंतर जो आनंद झाला आहे, अर्धा गड मी चढलेला आहे. आता फक्त बाले किल्ला चढायचा राहिलेला आहे. खूप छान वाटत आहे. शिवाय सेल्फी हातामध्ये स्टिक घेऊन मी कंटिन्यू चालत आहे. हे माझा मित्र आहे, त्याला मानलं पाहिजे. त्याच्या एवढं वजन असताना सुद्धा विकास कांबळे हा एवढ्या वरती आलाय. मला अक्षरशः त्याची गॅरंटी नव्हती, पण माझ्या आधी तो वरती पुढे होता. नंतर पुढे आल्या मला अर्ध्या रस्त्यात तो भेटला. आता आम्ही संघच बाले किल्ला सर करणार आहोत. हे बघा तो येत आहे मागून, दमलेला आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला असे आता सुंदर झाडं आहेत. झाडांचा जो हिरवीगार पाणी आहे ते बघून असं डोळ्याला तृप्त आत्मा होतो. आणि बघा तुम्ही सावलीच्या आता सान्निध्यात आल्यामुळे इतका छान गारवा वाटत आहे की सांगू शकत नाही. हे खूप छान वाटत आहे. हे बघा बाले किल्ला चढण्यास, हे बघा हे आपले वानर सेना बघा आपली कशी आहेत. हे बघा बाले किल्ल्यावरती आता अर्ध्या थोडा मी चढलोय. तेवढ्या प्रमाणात भयंकर गर्दी झालेली आहे. वरची खाली येता येत नाही, खालची वर जाता येत नाहीये. वरची वर अडकलीत, खालची खाली. सुट्टी असल्यामुळे भरपूर लोक ट्रेकिंगला येतात आणि थंडीमध्ये आनंद घेतात. खूप मोठ्या प्रमाणात मावळे आहेत. आता मी पूर्णपणे अडकलेलो आहे. धड पुढे जाता येत नाही, धड पाठीमागे जाता येत नाही. सेल्फी स्टिक मी हातातच घेऊन उभा राहिलेलो आहे. अक्षरशः उभा पण राहता येत नाही मला. पण साईडच्या रेलिंगला एक हाताने पकडून आणि एक पाय एका दगडावर एक खाली ठेवून मी उभा आहे. तरी सुद्धा म्हणजे असं कुठं स्ट्रगल वाटत नाही, पेन वाटत नाही. एवढं म्हणजे क्रिटिकल कंडिशन आहे तिथं. तरी सुद्धा म्हणजे नाही का ते दगडांमध्ये ह्या दरे डोंगरमध्ये आणि दगडांमध्ये उभा राहिलं ना तर असं रक्त सळसळतं आपलं नुसतं, की एक नवीन एनर्जी आपल्या अंगामध्ये एक अशी फुल मोठ्या प्रमाणात एनर्जी तयार होते. असं वाटतं की आपण काय करतोय आणि काय नाही, म्हणजे काय करू शकतो, खूप काही करू शकतो आपण असं वाटतं तिथं गेल्यानंतर. अजिबात कोणतंही दुःख होत नाहीये, काय टेन्शन वाटत नाहीये.
पण वरती जायचंय आणि बालेकिल्ल्यावरती जाऊन बघायचंय. तिथं जाऊन जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मनाला शांती लागणार नाही. एवढी म्हणजे जिद्द मनामध्ये तयार झालेली असते. अक्षरशः तुम्हाला खोटं बोलत नाही, ते लहान लहान मुलं आहेत ज्यांना म्हणजे 4 आणि 5 वर्षाची पोरं आहे, 5-6 वर्षाची, ती सुद्धा पोरं एवढ्या स्पीडमध्ये पुढे बघितलीत मी जाताना की अक्षरशः आपल्याला सुद्धा लाजवेल म्हणजे ती गोष्ट की अरे आपल्यापेक्षा राहू लहान मुलं एवढे पुढे जातात. आपला फिटनेस काहीच नाही म्हणजे लहान मुलांसमोर. आणि जर खरंच तुम्हाला फिटनेस चेक करायचं असतं ना मित्रांनो, खरंच तुम्ही ट्रॅकिंग करा, तुम्ही स्वतःला आजमावून बघा, तुम्हाला कळेल की फिटनेस काय असतं ते. मित्रांनो, जीवनामध्ये जसा संघर्ष असतो ना, विचार करा त्या टायमाला मावळे हे गडावरनं दिवसातून 2-3 वेळा खालीवर येत असतील, माल वर नेत असतील, कसे येत असतील. परत पालखी नेत असताना राजांना पालखीवर खांद्यावर घेऊन जात असन. म्हणजे मानलं पाहिजे त्या लोकांना काय त्यांच्यात ताकद असन आणि काय ते एनर्जी असन. आणि आज बघा आपल्याला साधा एक गड चढायचं म्हणलं अर्ध्यात तर एवढ्या धापा लागतात की आपण अक्षरशः रडकुंडी येतोय, म्हणजे एवढं दमतोय. एकदा चढ चढून आलो तर परत असं वाटतं की परत येणार का नाही येणार आपल्याला असं वाटतं. म्हणजे विचार करा, एवढं म्हणजे क्रिटिकल वाटतंय. हे आजकाल तरुण पिढी आपली खूप व्यसनामुळे आणि केमिकल खाणं, कारण नॅचरली काय भेटत नाही आपल्या इथं, सगळं केमिकल फूड असते, लवकरात कमी वेळात जास्त उत्पादन काढणे, मग त्याचे ते परिणाम असे शरीरावरती होतात. परत व्यसन, स्मोकिंग, ड्रिंक, याच्यामुळे आपल्याला कळत नाही की आपलं शरीर आतून किती पोखरत चाललेलं असते किंवा डॅमेज होत असते. आणि प्रत्येकाला काय वाटतं की मी खातोय पितोय मला काय होत नाही, मग व्यवस्थित आहे बाहेरून नाही का, दिसायला सगळं व्यवस्थित. पण जर तुम्हाला खरंच तुम्ही ड्रिंकिंग स्मोकिंग जे करता व्यसन त्याच्यामुळे तुमचं शरीर डॅमेज झालं का नाही हे जर बघायचं असेल तुम्हाला तर स्वतः तुम्ही एकदा येऊन बघा, किल्ल्यावरती गड चढून बघा, मग तुम्हाला कळेल की तुमच्या शरीरातून किती डॅमेज झाले. मी म्हणजे दुसऱ्यांचा अनुभव सांगायचा, मी स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो. मी स्वतः काही प्रमाणात व्यसन करतो आणि जर ते प्रमाण जास्त झालं आणि असं मी ट्रॅकिंग करून बघितलं की मला जाणवतं यार नवनाथ किती तो आतून डॅमेज झालाय, हे झालंय, मग मला लक्षात नाही आता सोडायचं, आपलं बंद करायचं सगळं. म्हणजे मी असं म्हणजे दुसऱ्यांकडं हे करत नाहीये, पण मी स्वतःचा अनुभव सांगतोय की खरंच शरीर यातून डॅमेज होतं. व्यसन करू नका मित्रांनो, स्मोकिंग करू नका, खूप म्हणजे धोकादायक आहे. जर तुम्हाला हे जीवन चांगल्या प्रकारे आणि जास्त वेळ जगायचं असेल रुबाबामध्ये तर व्यसनापासून लांब राहा, एवढं सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. काही गोष्टी ज्यांना सवय लागल्या त्यातून बाहेर निघणं एवढं सोपं नसतं. एक वेळ चांगल्या सवयी लागायला खूप वेळ लागतो, पण वाईट सवयी लगेच लागल्या जातात आणि त्याच्यातून बाहेर निघणं खूप अवघड असतं. काही असो ज्याचा वैयक्तिक प्रश्न, पण खरंच म्हणजे भारी वाटतं. मी अक्षरशः आहे ना, मला वाटलंच नव्हतं हा गड माझ्याकडून सर म्हणून, कारण मी वजन पण थोडंसं वाढलं होतं, फॅट वाढले, परत बाहेरचं खाणं तेलकट हे वाढलेलं प्रमाण, या सगळ्याच गोष्टींचा शरीरावर कसा परिणाम होतो हे आपल्याला इथं आल्यावर कळतं. विचार करा, आज आपण स्वतःच्या फिटनेससाठी येतोय, शिवाय हे पूर्वीचे मावळे बघा ते जीवन असं जगत होते अशा प्रकारे. विचार करा त्यांचं कसं जीवन असं, त्यांनी खरंच त्यांना मानलं पाहिजे, सल्यूट आहे त्यांना. त्यांच्यासारखं जीवन जगणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याच्याने ते नाही होणार. आपण फक्त वाटतं आपण नावाला नुसतं म्हणतो आपण मराठा मावळे 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 हे नावाला राहिलोय आपण, पण मावळा हा प्रॅक्टिकली कसा होता ते कधी आजमून बघितलंय का आपण? मावळा कसा असायला पाहिजे, मावळा कसा नसायला, मावळा कसा स्ट्रगल करतो हे स्वतः जाणून घेतलं पाहिजे. आपण नुसतं मावळा म्हणून नाही जमणार शेत ना. सगळ्यांनी स्वतः प्रॅक्टिकली अनुभव घ्या, मावळा व्हायचा आनंद घ्या. एकदा काय ना राजगड तुम्ही सर करून बघा जीवनामध्ये, तुम्हाला कळण काय महत्व असतं मावळा म्हणल्याचं. आणि इथं प्रत्येक जण राजगडावरती येणारा, राजगड चढून वरती जाऊन खाली येणारा, तो युपी असो, बिहारी असो, बाहेरचा आउट ऑफ स्टेट असो, महाराष्ट्रीयन असो, अदर, प्रत्येकाला मावळा झाल्याचं फील होणार म्हणजे होणार, हे 100% तुम्हाला मी गॅरंटी देतो. स्वतःला तो मावळाच समजणार खाली उतरताना. हे बघा आता हे पायऱ्या पण आहेत छोट्याशा, आता हे बघा बाहेर किती सरळ आहे. बऱ्यापैकी आपण आता पूर्ण बालेकिल्ला सर केलेला आहे. आता थोड्याच वेळात आपण हे बघा, आता तुम्हाला म्हणजे स्वर्गाचा दरवाजा कसा असतो, स्वर्गात आल्यागत, म्हणजे स्वर्ग असा पुढं आणि एंट्री करतोय तसं मी तिथं एंट्री केली असं वाटतंय. वरती आला, बालेकिल्ल्याच्या वरती टॉप व्ह्यूला आलेलो आहे मी. थोड्याच वेळात मी आता वरती जाईन. तरी पण हे बघा व्हॅली किती छान वाटते, खाली दरी बिरी किती मोठ्या प्रमाणात वाटते. हे बघा खाली जंगल किती छान वाटते. हे बघा आता वरती थोड्याच वेळात आपण टॉप व्ह्यू वरती पोहोचणार आहोत गडाच्या.
बऱ्यापैकी आपण आता आलोय, थोडंसं अजून एक 5-10 मिनिटात आपण पोहोचणार आहोत. मित्र पण आपले जुने या संघ आलेले आहेत, खूप थकलेले आहेत पोरं. पण जसं जवळ वरती येत आहोत तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद एक प्रकारचा दिसत आहे. तुम्ही अजूनही बघू शकता, मी गडावरती एवढं वरती येऊन सुद्धा जी चेहऱ्यावर जो फ्रेशनेस आहे तो तुम्ही ऑब्झर्व करू शकता. आता बघा आपण थोड्याच वेळात वर जाणार आहे, जे तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत आहात. हे बघा किती स्ट्रेट आहे, पाठीमागं बघा ते डोंगर व्हॅली कसली खतरनाक दिसत आहे. बघू शकता तुम्ही सगळेजण, बघा किती खोल असं इथून बघा, विचार करा. घनदाट जंगल आहे बघा खाली पण. हे बघा इथं तलाव आहे वरती. एवढ्या उंच गडावरती सुद्धा पाण्याची सोय आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा ज्यासाठी आपण वरती आलो ते बघा किती उंच गड आहे, तुम्ही बघू शकता. माझ्या चेहऱ्यावरचा तो आनंदच तुम्हाला सांगू शकतो की मला किती आनंद झाला आहे गडावरती चढल्यावर. हे बघा किती सुंदर असा पाण्याचा तलाव आहे हा, किती छान वाटत आहे, बघू शकता तुम्ही पण. हे बघा स्वर्ग, जो गडावरती येऊन जो स्वर्ग दिसत आहे, जो धुक्यांचा ढगांचा थर बघा तुम्ही, एकदम असं वाटतं की आपण स्वर्गाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन थांबलेलो आहोत. आणि आता जस्ट पलीकडे बघितलं तर डायरेक्ट स्वर्गात एंट्री करतोय असं वाटतंय. तुम्ही बघू शकता वरती काही राजवाड्यांचे अवशेष पण आहेत अजून. हे बघा पूर्ण टॉपीवरती राजगडाच्या एकदम वरती आलो, त्या साईडला तोरणा पण आहे. इतका आनंद झालाय ना तुम्हाला सांगू शकत नाही शब्दामध्ये. एकदम स्वर्गात आल्याचं फील झाले स्वर्गात. हे बघा ते एवढं उंच आहे, तुम्ही किती खोल आहे ते बघा साईडला, तुम्ही बघू शकता. मला जेवढं येईल तेवढं कॅमेऱ्यात मी प्रयत्न आता एकदम वरती आलेलो आहोत. आता थोड्याच वेळात आमचा ग्रुप जो वरती आलेला आहे मला सोडून, ते खूप माझ्या वेळ आधी आलेले आहेत, रेस्ट झालेले आहे त्यांचं खूप. आता मला सगळं भेटत आहे माझा ग्रुप. हे बघा हे सर्वजण माझे मित्रपरिवार मला सोडून वर आले होते, त्यांना वाटलंच नव्हतं की मी वरती येईन म्हणून. हे बघा हे सगळे माझे जिमचे ट्रेनर आणि सगळे आहेत. निखिल सर आहेत, करण सर आहेत, गणेश सर आहेत. सगळ्यांना आनंद झाला आहे मी आल्यामुळे. हे बघा कुंदन सर पण आहेत. हे बघा किती उंच वरती येऊन थांबलोय बघा या साईडनी. तर तुम्ही बघितलं मी आजपासून बंद करणार. आता थोडंसं बघा गप्पा चालू आहेत. जाताना आजच्या दिवस घेणार. सगळ्यांना सांगितलं सेल्फी काढूया आपण म्हणून, फोटो काढूया. घरी गेल्यावर, इथं नाही घरी गेल्यावर, जाताना गाडीत मध्ये. अरे या ना सगळे ग्रुप वरती बस उडी मारून. हे आई आलो बघ बाले किल्ला राजगड वरती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. आतापर्यंत माझा रेकॉर्ड आहे. जेव्हा जेव्हा मी गड ट्रेकिंग करतो किल्ल्यावर, तेव्हा मी तिथे जाऊन डिप्स केल्याशिवाय मला
राहत नाही आणि स्वतः तिथे जाऊन शरीराला एक अजून नवीन वळण चांगलं लागावं व्यायामाचं म्हणून मी वरती आलो एक आदर्श घेण्यासाठी. वरती गेल्यानंतर मी डिप्स काढतोच. बघा मी काढत आहे आता. तुम्ही पण सगळ्यांनी व्यायाम करा. व्यायाम शरीरासाठी खूप चांगला असतो. तुम्हाला जर फिट राहायचं असेल तर चांगलं खावा, व्यायाम करा आणि निरोगी राहा. हे बघा इकडं कुवा कसा आहे पाण्याचा. हे बघा साईडने वरती पूर्ण असं ढग आणि डोंगरांचा टॉप व्ह्यू असं मध्ये एकदम सेंटरला आपण आहोत. त्यामुळे इतकं भारी वाटतंय ना, म्हणजे पृथ्वीपासून एकदम उंच वर टोकाला येऊन थांबलोय. बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय. ते बघा आता तिथं फोटोशूट करण्यासाठी मी थांबलेलो आहोत. आता आपण हे 16चे माचेकडे पण आपण चाललेलो आहोत. बघू शकता तुम्ही ही 16चे माचे आहे. गडाला 3 माचे आहेत. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती त्या टायमाला, परंतु राज्यकारभार एवढा मोठ्या प्रमाणात वाढला की नंतर महाराजांनी मग आपली राजधानी ही रायगडावरती हलवण्यात आली. हे बघू शकता तुम्ही वरती अजून पण ते जुनं जे बांधकाम आहे ते किती भारी बांधलं होतं. ते अजून पण कसं आहे बघा तुम्ही. ते बघा इथून किती उंच मी उभा राहिलेलो आहे 16च्या माचेपाशी. सुवेळा माची. अशा प्रकारे गड सर चढून झालेला आहे. सर्वांना एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय.